श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग ओव्या 201 ते 225. श्री गणेशाय नमः. म्हणोनी स्वधर्मो हा सांडसील, तरी पापवर पडा होसील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. म्हणून हे सख्या अर्जुना, तू जर तुझ्याच क्षात्रधर्माचा त्याग करशील तर तू पापाचा धनी तर होशीलच, वर तुला कधीही न मिटणारी असा अपकीर्तीचा डागही लागेल. जाणतेने तंवची जियावे, जव अपकीर्ती अंग न पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोवरच शहाणपणाने जगण्यात अर्थ असतो. आता तूच सांग की या युद्धातून मागे फिरणे हे योग्य ठरेल का? तू निर्मत्सरू सद्यता, येथुनी निघसी कीर मागवता, परी ते गती समजता, न म्हणेल यया. तू जर या रणांगणातून या सर्वांप्रती दया दाखवून मनातल्या सर्व राग, द्वेष, मत्सराचा त्याग करून मागे फिरलास तरी तुझी अशी सद्यता इथे कोणाला पटणार नाही, खरीही वाटणार नाही. हे चहूकडून वेढीतील, बाणवरी घेतील, तेथे पार्थान सुटिजेल कृपाळूपणे. हे कौरव तुला असे जाऊ देणार नाहीत. ते तुला चारही बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्यावेळीही तुझ्या मनातील त्यांच्याविषयीची दया, प्रेम तुझे रक्षण करायला येणार नाही. ऐसेनिही प्राणसंकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. जरी समजा तू महाप्रयत्नाने या प्राणसंकटातून तुझी सोडवणूक करून घेतलीस, तरी तुझे ते पळपुटे जगणे हे मरणापेक्षाही वाईट असेल. तू आणि काही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी. अर्जुना, अरे आणखी एका गोष्टीचा नीट विचार कर. इथे तर तू झुंजण्यासाठी मोठ्या क्षात्रवृत्तीने आला होतास ना, आणि आता जर तू दयावान होऊन परत मागे गेलास, तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना, का प्रत्यया देईल मना सांगे मज. तर अर्जुना, तुझी ती परोपकाराची वृत्ती त्यांना खरी वाटेल का? तुझे वैरी त्याचा काय अर्थ लावतील? हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काई. ते सारे म्हणतील की अर्जुन हा भ्याड आहे, तो रणांगणात आम्हाला भेला म्हणून तो संग्राम सोडून पळून गेला. हा असा तुझ्यावर लागलेला कलंक चांगला का? लोकसायासे करुणी बहुते, का वेंचित आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. अरे धनुर्धरा, लोक तर आपली कीर्ती जपण्यासाठी, ती वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राणही पणास लावतात रे. हे तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तशी चांगली कीर्ती मिळवण्यासाठी खरे तर तुला ही युद्धसंधी मिळाली असता ती घालवू नकोस, ती संधी साधून घे. तैसी कीर्ती आणीसी म तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तीही लोकी. तुझी जी अमर्याद अशी कीर्ती जगात आहे, जे गुण तुला मिळालेले आहेत ते जप. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखिनिती, जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक. अरे देशोदेशीचे लोक भाट तुझी जेव्हा कीर्ती गातात, तुझ्या यशाचे पोवाडे गायले जातात, तेव्हा ते ऐकून यमादिकांनाही तुझी भीती वाटते.
ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चौखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. त्या तुझ्या कीर्तीचा महिमा गंगाजलाप्रमाणे पवित्र अन गहन आहे. तो ऐकून जगातल्या इतर मोठमोठ्या रणवीरांना कीर्ती संपादन करण्याचा मार्ग मिळतो. तुझा आदर्श त्यांच्या समोर उभा राहतो. ते पौरुष तुझे अद्भुत, आई कोणी आहे समस्त, जाहले अति विरक्त जीवितेसी. तो तुझा पराक्रम अन कीर्ती ऐकूनच हे कौरव आज इथे त्यांच्या प्राणावर उदार झाले आहेत ना. जैसा सिंहाची आहांका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. ज्याप्रमाणे एका सिंहाच्या गर्जनेने अनेक हत्तींचा कळप सुद्धा भयभीत होतो, त्याप्रमाणे केवळ तुझ्या नावानेच हे कौरव भयग्रस्त झाले आहेत. जैसे पर्वता वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तुंते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा साप हे गरुडाला समजत आले आहेत, तसेच हे कौरवही तुला तसेच समजत आहेत. ते अगाधपण जाईल, मग हीनत्व अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजताची. आता तू जर युद्ध न करता इथून माघार फिरशील, तर तुझी कीर्ती, तुझा नावलौकिक, तुझ्या नावाचा दरारा आणि या कौरवांच्या मनातली तुझी भीती नाहीशी होईल. तुला कमीपणा येईल. आणि हे पळता पळव नेदिती, धरुणी वकळता करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. तू जरी इथून पळण्याचा प्रयत्न केलास, तरी हे कौरव तुला पकडतील, तुझी फजिती करतील, तुझं हस करतील अन तुझ्याच तोंडावर तुझी निंदा करतील. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. तेव्हा ते असे शब्दशरांनी व्यथित होण्यापेक्षा धाडसाने, हिमतीने युद्ध कर ना. जर उद्यात या युद्धात जिंकलास, तर तुला पृथ्वीच्या राजभोगाचा लाभ मिळणार आहे. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. आणि समजा उद्या दुर्दैवाने जरी तू या युद्धात मेलास, तुला वीरगती प्राप्त झाली, तरी तुला स्वर्गाचा लाभ होईल, तू स्वर्गसुख भोगशील. म्हणोनी एगोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंज वेगी. म्हणून अर्जुना, आता कोणताही अन्य विचार मनात न आणता तू सरळ हातात धनुष्यबाण घे अन पुढे उभ्या ठाकलेल्या युद्धास सज्ज हो. देके स्वधर्मो हा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवनचित्ता पातकांची. हे बघ, खरं म्हणजे स्वधर्माचे आचरण केले असता असलेले सर्व दोष दूर होतात, नाश पावतात. असे असताना ज्यापासून तुला पातक लागेल असा आत्मघाती विचार तरी तुझ्या मनात का उत्पन्न होत आहेत? सांगे प्लवेंची काय बोडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालुने निजे, तरी तेही घडे. तू सांग ना, नाव पाण्यावर तरंगते का पाण्यात बुडते? ज्याने योग्य मार्गाची निवड केली असेल, तो सावधपणे चालत असेल, त्याला कधी ठेच लागेल का? हा मात्र ज्याला चालता येत नाही, तो कदाचित कुठेतरी ठेच काढू शकेल. अमृते तरीची मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसे स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. केवळ कोणी जर दूध प्यायले म्हणून तो मरणार नाही, पण तेच जर विषासोबत घेतले तर मात्र मृत्यू येईल. त्याचप्रमाणे जर कोणत्याही फळाची अपेक्षा बाळगून धर्माचरण केले, तर मात्र त्या आचरणाचे दोष लागतात.
म्हणोनी या पार्था हे तू सांडूनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून हे पार्था, माझे तुला हेच सांगणे आहे की तू पण कोणतीही अपेक्षा न करता हे युद्ध कर. तू तुझा क्षात्रधर्म पाळ.